नमस्कार, मी अश्विनी स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. ही आहे गोदावरी नदी. आम्ही आज गावाकडे निघालो होतो. मी माझी शाळा वगैरे करूनच गावाकडे जायला आम्ही निघालो होतो. हा व्हिडिओ गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी शूट केला होता. त्यानंतर आम्ही गावाकडे चाललो आणि 2-3 दिवस गावाकडेच थांबलो. पाऊस मात्र एवढा होता ना की आम्हाला म्हणजे मला काहीच केलंच गेलं नाही आणि त्यातल्या त्यात थोडं काम होतं गावाकडे अर्जंट, म्हणून निघून यावं लागलं. ही आता पेट्रोल पंपवर पप्पा CNG भरण्याची वेट करत होती आणि फायनली गावाकडे पोहोचलो. पण गावाकडचा रस्ता एवढा खराब होता, रात्रीचं गाव सगळे झोपले होते आणि फायनली आम्ही गावात पोहोचलो. आता हे एवढं सोपं नव्हतं. रात्रीचे 10 जवळपास वाजले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर मी शूट केलं होतं. सकाळी लवकर उठले, पटापट आवरलं, कारण की आम्हाला आमचं आज घराचं स्लॅब वगैरे टाकायचं होता. देवपूजा वगैरे करून घेतली आणि ही तुळस एवढ्याशा बाटलीमध्ये इथे छान आली होती. पण एवढा पाऊस होता की आमचं स्लॅब टाकायचं कॅन्सल झालं आणि मग मम्मीकडे होती यात्रा. जाताना परत तो स्ट्रगल, एवढ्या म्हणजे खराब रोडने आम्हाला ट्रॅव्हल करावं लागतं, कारण 3 किलोमीटरपर्यंत आमच्या गावामध्ये असाच एवढाच खड्ड्याचा वगैरे रोड आहे. आणि त्यामुळेच मी व्हिडिओ काढत होते, कारण की मुद्दाम कळायला हवं नाही का. आजूबाजूचे लोक पण अजिबात त्याच्याकडे लक्ष देत नाही. म्हणजे किती जर गाडीवरनं पडलं वगैरे, किती काय झालं कुणाला, तर काहीच म्हणजे काळजीच नाही आहे, स्वतःची नाही आणि कुणाचीच नाही. नंतर आम्ही माझ्या आईकडे जायला निघालो. तिकडे आज थोडं दहीहंडी वगैरे कार्यक्रम होता. यांना म्हटलं आपलं काम कॅन्सल झाले तर आपण तिकडचं तरी काम करून येऊ. आणि नंतर फायनली चांगल्या रोडला लागल्यानंतर एकदम भारी वाटलं. आणि पाऊस तर एवढा भयानक चालू होता ना, रात्रभर दिवसभर सारखा पाऊस पडत होता. म्हटलं काय झालं, आपण छान काम करायला आलो आहे गावाकडे आणि मध्येच हे पाऊस लागून बसला. म्हणजे थोडं असतं ना, बाहेर वगैरे गावी आल्यानंतर आपण काहीतरी करणार नवीन, पण एकदम घराच्या आत बसायचं म्हटलं की तिकडे पण घराच्या आत आणि इकडे पण घराच्या आत. डोकं वाटत होतं. असं वाटलं उगाच ह्या टायमाला आलो. पण हे आजूबाजूचं ग्रीनरी एन्व्हायरमेंट बघून खूप भारी वाटत होतं. सगळीकडे एकदम अशी हिरवळ हिरवळ वाटत होती. आणि त्यात ह्या पोरीचे प्रश्न होते हजार. ह्या झाडाला काय म्हणतात, त्याची पानं कशाची आहे, याने काय होतं, त्याने काय होतं. आणि तिला माहीत नाही, झाडांना हात लावलं की तिच्या पूर्ण बॉडीवरती रॅशेस वगैरे येऊन जातात. काय प्रॉब्लेम आहे तो लहानपणापासूनच आहे. नंतर फायनली मम्मीचं घर पण बऱ्याच दूर आहे माझ्या म्हणजे सासरपासून. फायनली मम्मीकडे आम्ही पोहोचणार होतो आणि नंतर पोहोचलो आणि लगेच तिकडे मंदिर कार्यक्रम वगैरे त्यांच्या गावातले सुरू झाले होते. आम्ही मंदिरात पोहोचलो. ही माझी मम्मी आणि माझ्या मामी आहेत, त्यांचं फुगडी खेळायचं चाललं होतं. आता माझं माहेर म्हणजे पंढरपूर, बुलढाणा जिल्ह्यातलं पंढरपूर. आता हे सगळ्यांना समजलंच असेल. त्यानंतर माझी एक मैत्रीण भेटली. तिच्यासोबत मला म्हटली चल फुगडी काढ. म्हणलं नको बाई, पण तरी पण तिने जबरदस्ती केली. असं प्रसन्न वातावरण इथे होतं आणि इथे खूप करमत होतं. सगळ्यांचं दिंड्या वगैरे इथे येत होत्या. जसं पंढरपुरामध्ये होतं सेम ती प्रोसिजर इथे होते. सगळ्या दिंड्या इथे येत असतात आणि दहीहंडीचा सोहळा होतो. हे श्री पांडुरंग संस्थान देऊळगमाळी. आता हे व्हिडिओतून कळालं, देऊळगमाळी माझं माहेर आहे. त्यानंतर मंदिरातून आल्यानंतर खूप भूक लागली आणि इकडचे स्पेशल आलू बोंडे मला आवडतात. ते पप्पांनी आणून ठेवले होते. आपण आलू वडे म्हणतो, इकडे आलू बोंडे म्हणतात. आणि त्याची स्पेशालिटी वेगळीच आहे. त्याच्यावर एक रस्सा मिळतो वेगळा आणि आलू बोंडे. नंतर मम्मीने इकडे आखाड्याचं पुऱ्या वगैरे करून ठेवल्या होत्या, त्या खाल्ल्या आणि आलू बोंडे खाल्ले. पोटभर जेवण केलं. त्यानंतर म्हटलं चला संध्याकाळी दहीहंडी बघायला जायचं. त्याच्यात माझी बहीण पण आली होती तेवढ्यात. मग आम्ही छान दहीहंडी बघायला गेलो. गर्दी मात्र एवढी होती ना की असं स्वतःचं शूट वगैरे करायला एकदम असं ऑकवर्ड वाटत होतं, कारण आजूबाजूला सगळी लोकं होती. आता इथे दहीहंडी बांधण्याचं काम केलं जाणार होतं. इथे सगळे गोपाळ जमले होते. हा मान एक गावातल्या माणसांचा म्हणजे आहे, पाटील घराण्याचा, त्यांना असतो. त्यांच्यानंतर त्यांची पुढील पिढी वगैरे हे पहिल्यापासून ठराविक ठरलेलं आहे. आणि ही दहीहंडी त्यांनी फायनली दोरी खिचली. आता ही आजूबाजूला जी मुलं आहेत ती त्यांना मात्र त्रास देतात. म्हणजे एक मजा मस्ती असते ती ही दहीहंडी बांधण्यासाठी. मग त्यांनी फायनली इथे ही दहीहंडी बांधली आणि आता होतं मात्र फोडण्याचा कार्यक्रम. आता ही सगळ्यात मोठी महाराष्ट्रातली दहीहंडी आहे. 200 किलोची दहीहंडी असते इथे. भला मोठा असं रांजण आणि एवढा पाऊस चालू होता. आता असं म्हणतात दरवर्षी पाऊस जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत दहीहंडी फुटत नाही, आणि ते खरं आहे. आणि जोपर्यंत दहीहंडी फुटत नाही तोपर्यंत जे पांडुरंगाची मूर्ती आहे आतमध्ये ती तर मला कॅप्चर नाही करता आली, कारण गर्दीच तेवढी होती. त्यांच्या पायावरती वगैरे खूप घाम पडत असतो, विठोबाला घाम येत असतो आणि सगळी लोकं तो घाम पुसण्यासाठी आतमध्ये एवढी गर्दी करतात.
कारण आणि सिरियसली देवाला घाम येतो. बऱ्याच लोकांना आहे, इथलचं एक प्रचितीच आहे ती. आता इथे एवढी गर्दी होती आम्हाला, आणि पावसामध्ये अजिबात कुणीच हटायलाच तयार नव्हतं, कारण हा कार्यक्रमच तेवढा उत्साहाचा असतो. इथे हे काठीने दहीहंडी फोडायचं काम चाललं होतं. आता इकडे ह्यांची हीच पद्धत आहे, काठीनेच फोडतात, कारण एवढं मोठं म्हणजे मटकी फोडणं इझी नाही आहे, त्यामुळे ते काठीनेच फोडतात. आणि त्यांना हे पण फोडू दिलं जात नाही. हे आजूबाजूची जो असतात ती त्यांना मस्तीमध्ये म्हणजे त्यांनी फोडायचा प्रयत्न केला की लगेच हटवतात. खालनं पण त्यांना सपोर्ट नसतो तेवढा पाहिजेल असा. मग फायनली त्यांचं चाललं होतं आटोकाटाचे प्रयत्न. एकदम त्यांनाही पूर्ण घामाने त्यांचं शरीर ओथंबून, त्यात पाऊस होता, अक्षरशः पाय वगैरे सगळ्यांचे सटकत होते. तरी पण प्रयत्न चालले होते हंडी फोडण्याचे. आणि ती एवढी हलवल्या जाते त्याच्यासाठी होती की ती त्यांची पद्धत आहे की त्यांना फोडण्यासाठी त्रास द्यायचा थोडंसं, म्हणजे तेव्हाच खूप मजा येते दहीहंडी फोडण्याची. आता इथे आम्ही बघत थांबलो होतो. आणि ही कृष्णालीला खूप दिवसापासून बघायचं, जेव्हापासून ती लहान होती. तिला मी एकदा फोटो दाखवला होता, तिने त्याचं ड्रॉइंग अक्षरशः ॲक्युरेट काढलं होतं. पण जवळपास माझं लग्न झाल्यापासून मी या यात्रेला किंवा कार्यक्रमाला मला येताच आलं नाही. आता यावेळी थोडं डॉक्युमेंटची कामं होती गावाकडे, त्यामुळे येता आलं. आणि घरचं काम कॅन्सल झालं म्हणून मला येता आलं, नाही तर मग कार्यक्रम जरी असता इकडे तरी मला आमच्या घरीच थांबावं लागलं असतं, कारण आमच्या आईंना पण थोडं कामानिमित्त बाहेरगावी जावं लागलं आहे. म्हणून घरी कोणीच नाही, आणि लेडीज तर एक घरी पाहिजेच. आता फायनली इथे दहीहंडीचा कार्यक्रम झाला, आणि मंदिराचं हे असं काहीचं दिसतंय छानसं. घरी आल्यानंतर अंजुने म्हणजे माझ्या बहिणीने छान असं पालक पनीरची भाजी बनवली. त्यानंतर तिच्या हातचं पालक पनीर हे सगळ्यांना आवडतं. मग म्हटलं चल बाई, तुझी रेसिपी शूट करून ठेवते, मलाही नेक्स्ट टाईम बनवायचं असलं तर मला इझी होईल. तिने अशा पद्धतीने हे भाजी बनवली होती, आणि खरंच ती छान आवडत होती सगळ्यांना. मी कधीच पालक पनीर खात नाही, त्या दिवशी तिच्यामुळे ट्राय केलं, आणि खरंच तिने खूप छान भाजी बनवली होती. आता माझ्या बहिणीला, तिच्या मुलीला, ह्यांना सगळ्यांना पनीर वगैरे आवडते. यांना स्टोनमुळे जास्त पनीर वगैरे खायचं नव्हतं, म्हणून त्यांनी तांदूळ कुंद्राची भाजी म्हणजे चवळायची, पण तो गावरान होती इकडची, गावाकडची, म्हणून त्याला तांदूळ कुंद्रा म्हणतात, छोटी छोटी ती भाजी, भाकरी, ते त्यांच्यासाठी बनवलं मम्मीने. आणि हिने हे पालक पनीर आमच्या सगळ्यांसाठी बनवलं. आणि असाच होता आजचा दिवस. चला तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.